केवढा केवढा तुका आकाशा एवढा। राम कृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामधून त्या वेळेची प्रसंग असतील किंवा त्या वेळेला त्यांना आलेले अनुभव असतील हे सांगत असतात। आणि अशाच प्रकारचा एक अभंग मी तुमच्या समोर आज घेऊन आले। कदाचित हा अभंग तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल। तो अभंग असा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे, फळे रसाळ गोमटे, फळे रसाळ गोमटे। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे, फळे रसाळ गोमटे, फळे रसाळ गोमटे। मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे, फळे रसाळ गोमटे, फळे रसाळ गोमटे। सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, चित्त जैसे गंगाजळ, चित्त जैसे गंगाजळ। तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती, तापदर्शने विश्रांती, तापदर्शने विश्रांती। हो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे, फळे रसाळ गोमटे, फळे रसाळ गोमटे। जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की ज्याचं बीज शुद्ध आहे, ज्या झाडाचं बीज हे शुद्ध होतं त्या झाडाला शुद्धच फळ येणार। म्हणजे याचा अर्थ असा की ज्याचे आई वडील म्हणा किंवा ज्याच्या घरचे म्हणा हे सुसंस्कृत आहेत, चांगले आहेत, त्यांचा मुलगा किंवा त्यांची पुढची पिढी सुद्धा ही त्यांच्याच प्रमाणे शुद्ध असणं, सुसंस्कृत असणं। आणि त्यापुढे जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्याच्या मुखात अमृताची वाणी किंवा जो सगळ्यांबरोबर चांगलं राहतो, चांगलं वागतो आणि ज्या माणसाच्या मुखामध्ये सदैव देवाचं नाव असतं, सदैव विठ्ठलाचं नाव असतं, त्या मनुष्याचा देह हा धर्म कार्यासाठी वापरला जातो। म्हणजे देव ह्या मनुष्यांचा वापर हा देव देश धर्माच्या कामासाठी करतो। सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, चित्त जैसे गंगाजळ, चित्त जैसे गंगाजळ। म्हणून ह्या माणसांचं हे सर्वांग म्हणजे संपूर्णपणे ते निर्मळ असतात। जसं गंगेचं पाणी जसं निर्मळ असतं तसं यांचं सर्वांग निर्मळ असतं। असं म्हणतात की गंगेचं पाणी कधीही दूषित होत नाही, त्याचप्रमाणे यांचा देह सुद्धा कधीही दूषित होत नाही। आणि जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटी अभंगाच्या म्हणतात की जो काही ताप आहे किंवा जे काही त्रिविध ताप आहेत, ही ताप किंवा हे त्रिविध ताप कधी नाही शेवतात ज्यावेळी ह्या अशा माणसाला आपण भेटतो, ज्यांच्यात साक्षात ज्यांना देवाचा आशीर्वाद आहे, यांना पाहून जसं देवाच्या दर्शनाने सगळे ताप निघून जातात, त्याचप्रमाणे यांना बघून सुद्धा समोर सगळे ताप निघून जातात। याचं तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो। आपले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ। आता ह्या योगी आदित्यनाथांचे वडील हे एका फॉरेस्ट ऑफिसर म्हणून काम करत होते आणि त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी बाकीचे जे अधिकारी लाच घ्यायचे किंवा जमीन नावावर करून घ्यायचे, परंतु योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांनी कधीच असं भ्रष्टाचार किंवा असं पाप केलं नाही। त्यामुळे या अशा माणसांच्या पोटी जी पोरं जन्माला आली, म्हणजे योगी आदित्यनाथ जन्माला आले, त्यांचं चित्त सुद्धा तसंच निर्मळ राहिले आणि त्यांनी सर्वांग देव देश धर्माच्या कामी लावला आणि सर्वांगाने आता ते देशाची सेवा करतात। त्यांच्या उत्तर प्रदेश मधून वेगवेगळे निर्णय घेतात, योग्य ते निर्णय घेतात, संपूर्ण गुंडागर्दी नाहीशी करतात। याचं ह्याच अभंगावरून हे एक उत्तम उदाहरण की मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण, असं त्यांचं झालं। तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत हा पोहोचवा, शेअर करा आणि आपल्या वाहिनीला सबस्क्राईब करा। राम कृष्ण हरी।